नमस्कार, मी वैष्णवी आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल वैष्णवीज रेसिपीमध्ये। आज आपण बनवूया आंब्याचा शिरा। आंब्याचे अनेक पदार्थ बनवले असतील, पण हा पदार्थ कधी तुम्ही ट्राय केलाय नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी। पण त्या अगोदर वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। शिरा करण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे। त्यात अर्धी वाटी तूप टाकायचं। तूप वितळलं की गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि त्यात 1 वाटी रवा टाकूया। आपण 1 वाटी रव्याच्या प्रमाणात शिरा करणार आहोत, तर बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरला तरी चालेल। आता आपण रवा तुपामध्ये मिक्स करून घेऊया आणि सतत चमच्याने ढवळत रवा सोनेरी रंगावर छान भाजून घेऊया। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, म्हणजे रवा न करपता भाजला जातो। 5 ते 7 मिनिटं रवा लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेतलेला आहे। बघा, रव्याचा रंग हलकासा सोनेरी झाला, रंग चेंज झाला आहे, पण अजिबात तो करपलेला नाही। भाजल्यानंतर रवा छान फुललेला आहे। तुम्हाला आवडत असतील तर यात तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता, पण मला फक्त आंब्याचा फ्लेवर हवा आहे म्हणून यात मी ड्रायफ्रुट्स घालणार नाही। इथे मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। दूध आणि पाणी उकळून घेतलेलं आहे, यात टाकूया। तुम्ही पूर्ण दूध किंवा पूर्ण पाणी सुद्धा घेऊ शकता। सुरुवातीला अर्धेच दूध आणि पाणी यात टाकूया। साईडला दूध आणि पाणी गरम करत ठेवायचं आणि जे दूध किंवा पाणी आपण यात टाकणार आहोत ते गरम गरमच टाकायचं आहे। गॅसची फ्लेम लो करायची। दूध रव्यामध्ये मिक्स करून घेऊया। उरलेले दूध आणि पाणी यात टाकून देऊ आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाही। 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊ। शिजवून घेताना अधूनमधून चमचाने फिरवून घ्या, म्हणजे तळाशी लागणार नाही। 3 मिनिटं झाली, बघा रवा छान शिजला आहे। एकदा मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण 1 वाटी आंब्याचा रस टाकूया। 2 पिकलेले आंबे घेतले होते। आंब्याचा रस काढून तो एकदा मिक्सरला फिरवून घेतला, म्हणजे रस छान एकसारखा होतो। आता आपण आंब्याचा रस व्यवस्थित मिक्स करून घेऊ। जर यात गुठळ्या झाल्या असतील तर ते चमच्याने मोडून काढायचे आहे। रस मी शिऱ्यामध्ये अगदी छान मिक्स करून घेतला। तुम्ही कोणत्याही आंब्याचा रस वापरू शकता, पण तो आमरस गोड असावा। गॅसची फ्लेम लो करा आणि 5 मिनिटं शिरा शिजवून घ्या, म्हणजे आमरस शिऱ्यामध्ये अगदी छान मुरेल। पाच मिनिटांनंतर बघा आमरस शिऱ्यामध्ये छान मुरला आहे। पुन्हा एकदा चमच्याने छान फिरवून घेऊया। आता यात पाऊण वाटी साखर टाकायची आहे। जर तुम्हाला शिरा जास्त गोड हवा असेल तर 1 वाटी साखर तुम्ही घ्या। 1 कप रव्यासाठी 1 कप साखर पुरेसे आहे। साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता। साखर यामध्ये मिक्स करून घेऊया। जशी साखर यामध्ये मिक्स होईल तसा शिरा थोडा पातळ होईल। झाकून देऊया। 5 मिनिटं शिरा शिजवून घेऊ। बघा शिरा आपला तयार आहे। रंग बघा किती छान आला आहे। यात आपण कोणतेही आर्टिफिशियल फूड कलर वापरलेले नाही। यात तुम्ही वेलची पूड सुद्धा टाकू शकता, मी यात टाकणार नाही आहे। आता याची आपण मूठ पाडून घेऊ। एक बाउल घेतला। बाउल तुपाने ग्रीस करून घ्यायचा आहे। यात शिरा भरायचा, थोडं चमचाने प्रेस करायचं आणि प्लेटमध्ये तो अशा पद्धतीने सर्व करायचा। आवडीनुसार वरून ड्राय फ्रूट्स टाकू शकता।
आंब्याच्या या सीझनमध्ये हा मँगो शिरा तुम्ही नक्कीच बनवून बघा। मधुर, मऊ, लुसलुशीत मँगो शिरा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान अशा रेसिपी करिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।